आणि जेव्हा 3 आणि 4ची तिकडची सिरीज झाली तेव्हा त्याने बॅटिंगसाठी चॅपलकडनं हेल्प मागितली होती तिकडे, की मला बाउन्सरी ट्रॅकवर खेळण्याचं सिक्रेट काय किंवा काय काय. सो त्याला चॅपलने थोडीफार हेल्प केली, त्याला चॅपल आवडला. पण मग जसं बऱ्याच लव्ह स्टोरीज मध्ये तसं झालं, त्याने इंडियाला रेकमेंड केली की चॅपलला कोच करा. चॅपल कोच म्हणून आला. इंडिया ऑझीज सोबत ती मॅच हरली, ती टेस्ट सिरीज हरली. मग चॅपलने सगळं खापर गांगुलीवरती फोडलं. सो त्याची ती इंटरेस्टिंग स्टोरी आहे की चॅपलने बीसीसीआयला मेल केलं की सौरव गांगुली इज अनफिट टू लीड टीम इंडिया फिजिकली ऑल्सो अँड मेंटली ऑल्सो. ही इज डुईंग दॅट डिवाइड अँड रूल थिंग आणि एवढं टाकलं. आणि त्या काही तो मेल पब्लिक झाला होता. सो ते खूप असं स्मार्टली त्या लोकांनी केलं होतं की त्यांना पण गांगुलीला बाहेर काढायचं होतं. म्हणजे आता लोक काही म्हणतील की चॅपलने केलं ते चुकीचं केलं, हे केलं ते केलं, पण मला माझं लहानपण लक्षात आहे त्या काही लोकांचा चॅपलला सपोर्ट होता, जेवढं मला लक्षात आहे की लोक आर्टिकल पण प्रॉपर गांगुलीच्या अगेन्स्ट यायचे त्या काळात. सो गांगुली तो अख्खा प्रॉब्लेम, कारण गांगुलीचा तू ऍटिट्यूड बघशील तर तो पण त्याच्यासाठी हे करतो, थोडा सपोर्ट करतो त्या सगळ्या गोष्टींना की गांगुली असं असं करू शकतो वगैरे. ज्या प्रकारे गांगुली वावरायचा, जो त्याचा प्लस पॉईंट होता इन जनरल मॅचेस मध्ये वगैरे त्याआधी, सो तोच आता निगेटिव्ह पॉईंट पण झाला असेल कदाचित त्यावेळी. त्यामुळे पण ते जास्त थोडीशी बॅटिंग पण टाका थोडीशी ऑफ जायला लागली होती. सो चॅपलने ते केलं जे गांगुलीला कधीच एक्सपेक्टेड नव्हतं माझ्या मते. त्याने गांगुलीलाच बाहेर केलं टीम मधनं. मग चॅपलचे फोटो वगैरे जायले छान मस्त कोलकातामध्ये फुल राडे घातले त्यांनी, जसं ते इलेक्शन करतात.